₹51 खंडरायच्या नावानं केला जन्म जाईला वाया पावला तरी खंडे ज्यांच्या आई वडील पुण्यवान त्यांच्या संसारात सदा समाधान सदा लल्लाचा एवढे 51 घ्या घ्या पण बाईला पापलीने उचलायला लावा काय बापने उचलायला लावा म्हणतो बाईचे डोळे जाते निघून डोळे गेले बाया बाया हुडकीत भांडावं लागेल पुन्हा काळ्या मांजरात आणून बसितो उद्या लातूरलाय परवा दिवशी लव्याला पुन्हा माळकुंजीला नाही 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 आधी उचलूच गेला असं फरमाईश आहे भक्ताची हो लाडक्या पुंडलिकासाठी थांबले देव वाळवंटी आपल्या सर्व भक्ताची मन कामना पूर्ण करण्यासाठी आपले असणारे वाघ्या मुरळीचा संच आपल्या पुढे सजर आहे ताई 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 ग पैसे उचल बाई ग ताई 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 ग पैसे उचल बाई ग पैसे उचल बाई ग पैसे उचल बाई ग ताई 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 ग पैसा उचल बाई ग ताई 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 ग पैसा उचल बाई हरिला मुरळी वाजली हरिला मुरळी वाजली घाबरली ताई 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 खिशात पैसा नाही ग देणारा थकला बाई ग खिशात पैसा नाही ग चवाळ उचल बाई पैसे संपले म्हातार उचल आता बाई बस शंभूला उचल बाई शंभू हालतच नाही शंभू ते कवाळी म्हणाले त्याचं त्याचं साधलंच बघ खंडराच्या लग्नाला देवाचं लग्न पुढे आहे अजून पण आपल्या लाडक्या भक्ताचं मनोगत आहे हां हां आपल्याला पुढे खंडोबाचे लग्नाचं पुढे म्हणायचे अजून शांती घ्या आपल्याला रावसाहेब पाटील माळसा दिव्या आणि खंडेराया ढाल खेळायला सुरुवात केल्या कशाला खेळ खंडोबा देवानी माळसा देवी हा देवा डावाला प्रारंभ केलाय बरं माझे खंडेरे आहेत भोळे शंकर आहेत भोळे शंकर आहेत माझे हा म्हणून त्यांना कवीनं वर्णन केले हा काय म्हणून काय म्हणून मल्हारी भोळा जीवीचा जीवा माझा मल्हारी भोळा तुकारामजी बाबा कोदळे वा वा इतुर्ग्याचे राहणार तुर्याचे 51 रुपये 51 रुपये दानके सदानंदाचा खंडेराय महाराज जीवीचा जीवा सदाशिव जाधव इकुर्याचे राहणार 51 रुपये मल्हारी भोळा जीवीचा जीवाला मल्हारी भोळा जीवीचा जीवाला काही सांगू खंडोबाची का काही सांगू माणसाची का माणसा राणीचा लग्नाचा धनी काळ जात जेजुरीचा वार माणसा राणीचा लग्नाचा धनी शिवाजी
चेहऱ्याचे राहणारे असते मल्हारी भोळा जीवीचा जीवाला हे मल्हारी भोळा जीवीचा जीवाला आणि काय सांगू खंडोबाची कहाणी मावसराणीच्या लग्नाचा धनी आणि बानूच्या काळजात जेजुरी तवानी मावसराणीच्या लग्नाचा धनी आणि बानूच्या काळजात जेजुरी तवानी शिवाजी जाधव जाधव या सुद्धा सदभक्ताने माझा मल्ला त्यांची फरमाईश आहे काय महाराज खंडोबा बसून गेला घोड्यावर बसून पुन्हा पुन्हा मल्हारी भोळा आणि जीवीचा जीवाला काय सांगू मल्हारीची कहाणी मल्सराणीच्या लग्नाचा धनी पण त्या भानुच्या काळजात जेजुरीचा वाणी मल्सराणीच्या लग्नाचा धनी पण त्या भानुच्या काळजात जेजुरीचा वाणी मल्हारी भोळा जीवीचा जीवाला मल्हारी भोळा जीवीचा जीवाला काय सांगू मल्हारीची कहाणी काय सांगू खंडोबाची कहाणी मावसराणीच्या लग्नाचा धनी आणि बानूच्या काळजात जेजुरीचा वाणी मावसराणीच्या लग्नाचा धनी आणि बानूच्या काळजात जेजुरीचा वाणी मारुती गणपतराव कोदळे या कुरग्याचे राहणारे या सुद्धा भक्ताने 51 रुपये खंडेरायाच्या चरणी अर्पण केले या सद्भक्ताला माझ्या खंडेरायाचा उत्तम आशीर्वाद अरे ज्यांच्या आई वडील पुण्यवान त्यांचे पुत्र करिता दान. त्यांच्या संसारात सदा सदानंदाचा देव सुट्टीच्या भंडारासाठी लागते भक्ताच्या पडी ह्याला खेळ खंडोबामध्ये मल्सराणीचा लग्नाचा धनी पण त्या भानुच्या काळजात जेजुरीचा वाण स्वयंभाऊ पांचाळ यांनी सुद्धा 51 रुपये केले दान खंडेरायच्या नावानं मावसराणीच्या लग्नाचा धनी काळजात जेजुरीचा वाणी मावसराणीच्या लग्नाचा धनी आणि बानूच्या काळजात जेजुरीचा वाणी घेऊन घे. लग्नाचा
मिळाली दुसरी खंडोबाला भक्ती न मिळाली दुसरी खंडोबाला भक्ती न मिळाली बालू खंडोबाला भक्ती न मिळाली शक्ती देवाला एकीची कळाली दुसरी खंडोबाला भक्ती न मिळाली बालू खंडोबाला भक्ती न मिळाली बालू खंडोबाला भक्ती न मिळाली शैतान असा लगल कान शैतान असा लगल कान अलवीला त्या बघा जगदानी अलवीला त्या बघा जगदानी सरानी लग्न झाली हनुमानच्या गावामध्ये गोरी जवानी सरानी लग्न झाली हनुमानच्या गावामध्ये गोरी जवानी मल्हारी भोळा काय सांगू खंडोबाची कहाणी काय सांगू मल्हाराची कहाणी माझ्या राणीच्या लग्नात आली पळते बालूच्या काळजात ज्योती जवा माझ्या राणीच्या लग्नात आली पळते बालूच्या काळजात ज्योती जवा लग्नाचा
माळसा देवी देवा हा, त्या खुट्ट्याला तुमच्या बाप भाड्यानं का अडकावलंय म्हणाले हो. हे जोडे खायचे का झालं बा भाड्यानं म्हणतात का तुझ्या अहो येड्या देवा माईला? तुमच्या बाप जाद्याने त्या खुट्टीला काय अडकावलंय म्हणाले हो. त्याला सारी पाटाचा डाव म्हणतात. तेच साडे आपट म्हणाले हो. तुझा फडका पुन्हा आपटाव. तुम्ही कोण मी आजपाशी नाही नाही माणसा हा बायानं काम नवऱ्याला कसं सांगावं. कसं सांगावं पती साक्षांत परमेश्वर माझे मला सती सावित्री सीता सुलोचना पती सेवेसाठी वाहिले रे जीवना पती साक्षांत परमेश्वर परदेशाचं माझे पती परदेशाचा माझा परदेशी पती आहे. कोणाला म्हणे तुझ्या मायची हजामत केली तुमच्या मायची बेबी कटिंग केली. इंगा असं शेरला सव्वा शेर मिळते हो. तुझ्या मायला राम राम आगा बोलले राम राम हा, तिचे कान फुगले का कोणी तिचे वाघ्यानं फुकले. अरे हे आमचे बायका हिच्या माय तुमची खास लग्नाची बाई. आमची बायको लग्नाची खास लग्नाची लग्नाची बरं हिला कुठं दिला बरं किती दिला पेकरवाल्याला देऊन जाईस मार्फत. पहिला कुठं दिला या बाबाला देऊन जातो का तुमच्या दोघांचं लग्न कवा झालंय म्हणाला. लग्न कधी झाले म्हणाले हो. त्याचा बी खरा आहे. असं कुठं म्हणलास लग्न काही झालंय म्हणाला. तिला कुठं दिला म्हणजे म्हणा नाही अरे आम्ही बायको नवरा बायको आम्ही होय की हा. तुम्ही दोघांचं लग्न कवा झालंय म्हणा. 1972 रगड पैसा लागला असं. पैसा एवढा दिला हिला चांदीचं नाणं दिला 50,000 रुपये दिला हिच्या 50 दिला. माईला हिच्या बापाला दिला पैसे 50,000 दिला 50,000 रुपये बापू दिला असं करा तुम्ही. छल मन वाजलेला रुपये घेत होता स्टिंग आहे, स्टिंग. खंड मन वाजलं तरच रुपये सुरू दे म्हणजे स्टिंग. असं करा भदमन वाजला की रुपया महागारी घेतला मी राजा हिला 50,000 रुपये दिला 50,000 असं करा तुम्हाला 1,00,000 देतो. काय करतो सोडताव का पसंत पडणार कर तुझं. तुझं पसंत पडणार का इकडे 1.5 लाख देतो म्हणाले. तुला बसलेली जागा उठवू ना खजाळीच्या 1.5 लाख देऊ तुम्हाला. वाईला हिला किती द्या तुला पशु दोष कर त्याच्या तसंच घेऊन जा. आणि घरचीला कळ ही बाज चिठ्ठी त्याची पुन्हा त्याची वस्त्राने चकलीच करते पुन्हा घरची. अगं घरचीला काम होईना म्हण. नुसतं जरा बी कळालं की हा अरे मी काम करणारी नाही ना. शेण काढायला हो. कामच करीत नाही मला कामच येत नाही काय करायला तुझी चकली कोण आहे पूजा. मैं तो शेर की सुंदर वाला हे कोण आहे मैं तो शेर की सुंदर वाला खेडेगावचा पाटील आला आलं लगीन कुणीच बेनावार भोई आलं लगीन कुणीच हे बेनावार भोई मैं तो शेर की सुंदर वाला खेडेगावचा पाटील आला सुंदर वाला खेडेगावचा पाटील आला आलं लगीन कुणीच बेनावार भोई आलं लगीन कुणीच लग्नाचा 16 साधा आता पुढे गेला विचार करती मुलगी आपल्या मनाला विचार करती मुलगी आपल्या मनाला. विचार करती मुलगी आपल्या मनाला. शेतरबाई खेडेगाव कसा लागल गडी वाव शेतरबाई खेडेगाव कसा लागल गडी वाव जाते रिक्षात बसवली मला करमत नाही रिक्षात बसवली प्रेम झालं नाही खेडेगावचा पाटील आला. एकांती बोलती बाईकडे
खेडेगावात बाई गणना बसला. मला शनी माता शोक येथील टांगेवाले लोक मला शनी माता शोक येथील टांगेवाले लोक नेते रिक्षात बसून पिक्चरला नेते रिक्षात किशोर सुंदरवाला खेडेगावचा पाटील आला. किशोर सुंदरवाला खेडेगावचा पाटील आला. ऐकून घे काय माझं खेळ आहे खेड्यात राहत मी गावचा नाही पाटील माझं मन लागत नाही खेड्यात. ऐकून घे हा मी इथला पाटील मयो पाटील आहे म्हण तू शपलम अडकेची लेकर असलीस गुंटाभर राहणार पाटील म्हणून. शेंडके एवढं एवढं टुचबर इथबर रान नाही तुला आणि पाटील म्हण खेडेगावचा त्याच्या शेणाचं सारवायचं घर आहे. ऐकून घे ऐक ग राणी माझ्या खेड्याची राणी काढावं लागल तुला घरी शेण पाणी काढावं लागेल तुला घरी शेणपाणी. काढावं लागेल तुला घरी शेणपाणी. ऐक ग राणी माझ्या खेड्याची राणी काढावं लागल तुला घरी शेण पाणी काढावं लागेल तुला घरी शेणपाणी. काढावं लागेल तुला घरी शेणपाणी. लात घालेन मला गाड्यात उलटून पडशील अंगणात बरं नवीन खेड्याची सिनेमा तुला ह्याच पायी परशुराम श्रीखंडे गाजरचे राहणार. या सद्भक्ताने हा माझ्या माय माऊलीच्या चरणी 51 रुपये अर्पण केले काय खेळले वगैरे खेड लात घालेन मला गाड्यात बरोबर आहे. उलटून पडशील अंगणात असं का नवीन खेड्याची सिनेमा तुला ह्याच पायी सुंदरवाला खेडेगावचा पाटील आला. सुंदरवाला खेडेगावचा पाटील आला. आलं लगीन तुळजाची, तुळजाबाई. आलं लगीन तुळजाची, तुळजाबाई. आलं लगीन तुळजाची, तुळजाबाई. तो शेर की सुंदर वाला खेडेगावचा पाटील आला आले लगीन कुणब्याच मेना बारा भोई आले लगीन कुणब्याच मेना बारा भोई किशोर सुंदरवाला खेडेगावचा पाटील आला. किशोर सुंदरवाला खेडेगावचा पाटील आला. आलं लगीन तुळजाबाई. आलं लगीन तुळजाची, तुळजाबाई. आलं लगीन तुळजाची, तुळजाबाई. काय म्हणायचं तुला काय म्हणलंय पाटील आहे म्हणजे खेड्याचा काय म्हणलंय हा गोट्यावर बसून तंबाखू चोळायचा. तंबाखू जोळा तर बसून शेण पाणी काढण्यासाठी आले नाही घरला शेण पाणी काढण्यासाठी आले नाही घरला एवढंच टाक हुंडा जाते माहेरला का झालं हो? शिला उठ कर हिला माहेरला पाठवायचं. माझा माझा होंडा द्या शिला मी जाते माहेरला शिला माझे भांडे माझे भांडे गादी मालकीनं झाली. शेण पाणी काढण्यासाठी आले नाही घरला एवढंच टाक हुंडा जाते माहेरला माझ्या वाकड्या भागात माझ्या वाकड्या भागात वारं भांग. तुझ्यासारखे झोके खात तुझ्यासारखे झोके खात तुमच्यासारखे झोले खात येली गोट घेऊ. तुमच्यासारखे झोले खात तुझ्यासारखे झोके खात तुमच्यासारखे येली झोले फणीच्या नादात मुरकत जाई येली फणीच्या नादात मुरकत जाई येली फणीच्या नादात मुरकत जाई खेडेगावचा पाटील आला. खेडेगावचा पाटील आला.
माईचं रांडरू पट्ट्याचं भिंडरू बघा रांडरूचं रांडरू पट्ट्याचं भिंडरू मला लांडरू आणि म्हणे, मी कोण आहे? पट्ट्याचं भिंडरू आहे ए, तुझ्या माईची पंच चंडके तुम्ही का तुम्ही आळणी मी कोणा तुमच्या माईला का शिंग आहेत का आगा म्हणून हा उरी अडकवीन शिंगाला धरून का ऐकणारी माझ्या मुली नाही कोणी 12 बैल 4 गडी त्याचा मी आहे धनी अरे, ते बैल नाही. माझ्या कुलबिकीचा थाट माझ्या कुलबिकीचा थाट मी तर गडीले आरकाट माझ्या कुलबिकीचा थाट मी तर गडीले आरकाट तुझ्यासारख्या खिशात माझ्या पडूनच राही तुझ्यासारख्या खिशात माझ्या पडूनच राही सुंदर बाला शेगावचा पाटील आला सुंदर बाला शेगावचा पाटील आला काय नळ लावेल व्याजारात होय आता आहे का नळ टीव्ही तर कधी तुझ्या आयुष्यात नाही आता नेन टीव्ही लावेल व्याघरात नळ लावेल व्याजारात लावेल खेळ्याची सिनेमा आता हलतच नाही देवी आणि खंडेरायाला डावाला प्रारंभ केला पाहिलं नारदानं बरोबर फळाची उत्पत्ती माझी कुठं आहे कुठं आहे म्हणून नारदाची स्वारी कुठं आली हरिनारायण माणसा देवी हा बाहेर आवाज कोणाचा आहे आमचे बंधुराय आले वाटतं देवा हरिनारायण नारायण राम 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 वालेकुम सलाम शरणात शरणात
कापा कोंबडे घाला तुमच्या पूर्णात. नमस्ते नमस्ते. ए मला काय नाही समजते. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. बुटानं मारी म्हणा का हो. गुड मॉर्निंग म्हणायची जागी बुटानं मारी. राम राम. काय करला हो तुम्ही मुनिवर? हा का हो? काय करणार तुम्ही? कस काय सोड मिळाली? गेलतो काशीला निघालो रामेश्वरला. राजूला खंडेरायाच्या वाड्याला जावं. हा राजूला खंडेरायाच्या वाड्याला जावं. बर. बहिणीची 2 गोष्टी बोलावं. आहा देवा, म्हणून आपल्या कामाला पुण्यातून जाऊन आलो देवा. हा तुम्ही काय करला म्हणला दोघं? काही नाही, माणसाचं मन लग्न गेले हा म्हणून मनाला दिलाशा देण्यासाठी आम्ही एक मनोरंजन करलो. देवा, आता हा तुम्ही डाव खेळायचा नव्हे देवा. तुम्ही तर देव आदिदेव महादेव. हो. माझ्या ही पुरुष सुंदर खेळा द्या. ए भोळ्या शंकरा, आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची. हे भोळ्या शंकरा, गिरजावरा महेश्वरा. पण माणसाचं मन लागलं गेलं त्याला पैल लावून डाव खेळा. कळलं ना. 3 हाताचं बोलणं करा. बोलणं करावा. 3 हातामध्ये तुम्ही माळसाबाईला जिंकलो. तुम्ही जर ह्या माळसाबाईला 3 हातामध्ये जिंकलो, तुम्ही माळसाबाईच्या ताब्यामध्ये माळसाबाईने तुमच्या ताब्यामध्ये राहावं. तुमच्या नंदीला 12 वर्षे कच्च्या घडानं पाणी भरावं. आणि जर माळसाबाईने डाव जिंकली देवा, तर तुम्ही डोक्याचं मुंड असं काढावं आणि 12 वर्ष वनवासाला जावं. आणि माळसाबाईनं काम सांगितलेलं तुम्ही करावं. एवढं केलो तर खरं हाय ना. त्या नारंदाच्या पायाची तुम्हाला शपथ आहे. शपथ घातली की हो. कळवलं नारद आणि निघून गेलं का? हा भगवंत आहे. देव म्हणतात होणारी चुकत नाही कुणाला. श्रीरामाला वनी धाडिले, द्रौपदीचे वस्त्र फेरिले. हे चुकत नाही कुणाला. हा म्हणून कवीनं वर्णन केले. कवी फार गुणवान असतात. आम्ही काय गायक आहोत. करणारे कवी फार आगळे वेगळे आहेत. माणसाला लावली नारदानी कळग, माणसाला लावली नारदानी कळग. देव निघाला चंदनपुराला बांधू मुलग, देव निघाला चंदनपुराला बांधू मुलग, देव निघाला चंदनपुराला बांधू. माणसाला लावली नारदानी कळग, माणसाला लावली नारदानी कळग. देव निघाला चंदनपुराला बांधू मुलग, मल्हारी. देव निघाला चंदनपुराला बांधू मुलग. मल्हारी. देव निघाला चंदनपुराला बांधू मुलग. माणसाला लावली नारदानी कळग, माणसाला लावली नारदानी कळग. देव निघाला चंदनपुराला बांधू मुलग, मल्हारी. देव निघाला चंदनपुराला बांधू मुलग, माणसाला लावली नारदानी कळग, माणसाला लावली नारदानी कळग. देव निघाला चंदनपुराला बांधू मुलग, मल्हारी. देव देव निघाला चंदनपुराला
बाणी खेळ भुलीला माझा धनी गुटली बाणी फुलेला माझा धनी गुटली बाणी फुलेला माझा धनी आणि बोला ती माळसारानी गुटली बाणी फुलेला माझा धनी गुटली बाणी फुलेला माझा धनी गुटली बाणी फुलेला माझा धनी पानंद माशावरी करमळ ग पानंद माशावरी करमळ ग चंदन पुराण बाणू चंदन पुराण बाणू चंदन पुराण बाणू बल्लारी चंदन पुराण बाणू चंदन पुराण बाणू बल्लारी चंदन पुराण बाणू